वहिनी या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आता ज्या वेळेला राष्ट्रीय अध्यक्ष व काँग्रेसच्या वरिष्ठांशी बोलत असतील तर मग तटकरे साहेबांच्या बाबतीतला मुद्दा तुम्ही काढणं गैर आहे असं मला वाटतं. नाही, पण तटकरेंची भूमिका कारण स्वतः वहिनी बोलल्या. तटकरेंची भूमिका नाही. रोहित पवार मुळात राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्या उमेदवारी आहेत आणि वहिनींनी स्वतः विनंती केली. त्यामुळं निश्चितपणानं आणि आम्ही आता हे शिष्टमंडळ जे आम्ही आलोय हे पक्षानं आम्हाला पाठवल्यामुळेच आलोय ना आम्ही. त्यामुळं यामध्ये अजिबात असा काही अर्थ नाही आणि तुम्ही काहीतरी चुकीचा त्यामधून अर्थ सुद्धा काढण्याची माझी विनंती आहे. रोहित पवार यांनी पण आता हर्षवर्धन सकपाळ यांची भेट घेतली. या भेटीकडे नेमकं कसं पाहता? पार्थ पवारांनी जे विधान केलं होतं त्याबद्दल नाही, रोहित पवार भेटले ही त्यांची स्वतःची भूमिका आणि ते दादांचे पुतणे असल्यामुळं ते प्रदेशाध्यक्षांना भेटले असतील आणि त्यांनी विनंती केली असेल, त्यामध्ये गैर. शरद पवार यांनी पण सांगितलं की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. हे बघा, पवार साहेबांनी त्यांची भूमिका सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे आपल्या माध्यमातून व्यक्त केली. सुप्रियाताईंनी त्या पद्धतीनं त्यांची भावना व्यक्त केली. रोहित पवारांनी केलेली हे कुटुंबाचा एक भाग म्हणून निश्चितपणानं त्यांच्या ज्या भावना आहेत त्या त्यांनी व्यक्त केलेल्या. पण अशा तुम्ही तुमची भूमिका मांडल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ तुम्हाला काय नेमका शब्द दिलेला आहे? हर्षवर्धन सपकाळ सकारात्मक आमच्याशी बोलले आणि ते त्यांचे जे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत खरगे ते या संदर्भातला सकारात्मक निर्णय घेतील अशी आम्हाला आशा आहे. पण काँग्रेसची फारच मनधरणी करायला लागली असं वाटतंय का? कारण 3 वेळा सुनेत्रा पवारांनी केला, मुख्यमंत्र्यांनी केला. हे बघा, ही जी निवडणूक ज्या पार्श्वभूमीवर होते, दादांच्या अपघाती जाण्यानं ही पोटनिवडणूक झालेली आहे. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये आणि याकरता जर आम्ही विनंती काँग्रेसला करत असू, बरं काँग्रेस हा सुद्धा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांना आम्ही जर विनंती करत असू तर यामध्ये गैर असण्याचं काय कारण आहे? पार्थ पवारांनी हे वक्तव्य करायला लागत त्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज झाले. नाही, असं काही वाटलं नाही. आणि या संदर्भामध्ये स्वतः हर्षवर्धन सपकाळांनी त्यांची भूमिका याच्यापूर्वी स्पष्ट केली. पण माघार घेतली जाईल, आता उमेदवारी माघार घेईल काँग्रेस आणि किती वाजे? आम्हाला सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. काँग्रेसच्या उमेदवारांनी ज्या प्रकारे म्हटलेलं होतं की आम्ही माघार घेणार आहोत, तुम्ही पहिल्यांदा एफआयआर दाखल करा, त्यानंतर आम्ही माघार घेतो, ते आता ऐकून घ्या. या संदर्भामध्ये मी तुम्हाला काही सांगण्यापेक्षा तुम्ही अध्यक्षांना हर्षवर्धन सपकाळ साहेबांनाच या संदर्भातला प्रश्न आपण बघितलं. मंत्री मकरंद पाटील यांचा हा संवाद सुरू होता माध्यमांशी. उमेदवारी मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून काँग्रेसची मनधरणी सुरू आहे. त्या संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली गेलेली आहे आणि सकारात्मक चर्चा झाली सपकाळ यांच्या समवेत, असं मकरंद पाटील यांनी म्हटलं.